मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा मिलने पर पूरे महाराष्ट्र में जल्लोष मनाया जा रहा है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का आभार प्रकट किया है। मुंबई की जनता का इस पर क्या राय है, आपको सुनाते हैं। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। से हम लोग रुके हुए थे कि मराठी भाषा को अभिजात दर्जे का सम्मान मिलेगा, लेकिन वो कहते हैं ना, जो बोलता है वो करके दिखाता है। वैसे ही हमारे माननीय नरेंद्र मोदी जी ने करके दिखाया और हमारी मराठी भाषा को अभिजात दर्जे का सम्मान मिला है। मैं बहुत खुश हूँ। मैं मराठी होने का अभिमान है मुझे। इसके लिए मोदी जी का बहुत बहुत धन्यवाद, देवेंद्र जी का भी बहुत बहुत धन्यवाद और हमारे केंद्र और राज्य सरकार का भी बहुत बहुत धन्यवाद। भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार। कारण ही भूमी, ही महाराष्ट्र भूमी शिवराय छत्रपतींची भूमी आणि आज या मराठी भाषेला अभिराज्य म्हणून त्यांना सन्मानित केलं गेलं आणि हा दर्जा दिला म्हणून आम्हाला खूप आनंद होतोय। आज तुम्ही हा सोहळा बघताय, नवरात्रीच्या सोहळ्यात देखील महिलांना एवढा आनंद होतोय। एवढंच नाही तर प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतोय की हो, खरोखर अभिजात दर्जा दिल्यामुळे आम्हाला अभिमान वाटतोय। थँक्यू। आपली मराठी भाषा आज भारताच्या केंद्रीय उच्च ठिकाणी अभिजात दर्जा मिळालेला आहे। आज मला आनंद होतोय की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी आणि त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा यांनी दिल्लीमध्ये केंद्रात आग्रह करून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे। अभिजात दर्जा मिळाला म्हणजे आज मराठी भाषेतून जर केंद्रामध्ये 2 फेलोशिपच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळतील। कला अकादमीमध्ये मराठी भाषेतल्या लेखकांना, साहित्यिकांना तिथे सन्मान मिळेल आणि मराठी भाषा ही अनेक वर्षापासूनची परंपरा आहे आणि आपल्या मराठी भाषेला आज केंद्र सरकारने न्याय दिल्याबद्दल केंद्र सरकारला मी धन्यवाद देऊ इच्छितो।